गॅस संपला, सगळीकडे हेच चाललेले आहे आणि आपला पण गॅस आता संपला. शेवटची एक टाकी राहिलेली आहे, ती आता मी लावलेली आहे परवा. आता किती दिवस जाईल माहीत नाही, पण तोपर्यंत काहीतरी टायमिंग लिमिट किंवा काही गोष्टी चेंजेस कराव्या लागतात. ते मला त्या कशा केल्यात काय केल्यात ह्या नाही मी तुम्हाला उद्याच सांगेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे सांगणार आहे की कोणाला पण तुम्ही जर सांगितलं ना सध्या गॅसचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी असं केलं आहे तसं केलं आहे चेंजेस केले आहेत, कोणी पण लगेच म्हणतं कुठं प्रॉब्लेम आहे गॅसचा, आहे की गॅस भेटतो की गॅस. पण कसा भेटतो आहे काय भेटतो ह्याच्या मागचं कारण माहिती आहे का? कमर्शियल गॅसचे रेट आज जर तुम्ही बघायला गेले ना तर ब्लॅकनी विकतात ते 5,000 7,000 आणि 4,000ला. 4,000 तर 2 दिवस झाले मी ऐकलंच नाही आहे. 5,000 आणि 7,000च ऐकतोय. आणि छोटा गॅस जो घरचा म्हणताय ना तो बुक केल्यानंतर वेटिंगनी तुम्हाला भेटतोय. पण ब्लॅकनी घ्यायचं म्हटलं तर 1,600 रुपये 2,500 रुपये असं देतात ते. आता तो गॅस तर आपण ह्याच्या वापरू शकत नाही शॉपवर. कमर्शियल गॅस आपल्याला मोठाच पाहिजे नियमानुसार. आता मोठा गॅस आपल्याला पाहिजे तर तो भेटतो 5,000लाच आणि 4,000 रुपयाला. एवढे पैसे आपण देऊ शकतो का? आणि त्याच्यात आपल्याला तेवढं मार्जिन निघणार आहे का? नाही. ज्यांचा धंदा ज्यांचा व्यवसाय आहे ना दिवसाचा गल्ला जास्त आहे ना 10 15 20 25 त्यांच्यासाठी ठीक आहे बाबा 5,000 रुपये गॅसला दिले थोडंफार मार्जिन कमी झालं. पण आपल्याला आहे तेच नीट चालले कसं बसत त्याच्यात आपण असं केलं तर कसं जमणार बरं? तर छोट्या व्यावसायिकांना माझं हेच सांगणं आहे की रील बघून किंवा बस दाखवायचं आहे म्हणून दुकान चालू ठेवायचं आहे म्हणून गॅस बस ब्लॅकनी 5-10 हजारला घेऊन खड्ड्यात जाऊ नका. कॅल्क्युलेशन करा प्रॉपर. तुमचं हे बघा की बाबा किती कॉस्टिंग वगैरेला गॅस तुम्हाला चालतो आहे का परवडतो आहे का आणि मग त्याच्यात उडी मारा. नाही तर तुमच्याकडे जास्त कस्टमर फ्लो असेल तर तुम्ही चूल पेटू शकता. कस्टमर फ्लो कमी असेल तर चूल पेटून पण तुम्हाला ऑप्शन नाही आहे. ज्यांच्याकडे कस्टमर आता आपल्याकडे समजा 4 वाजता एक कस्टमर आले वडापावला डायरेक्ट 5:30 वाजता आले आणि त्यानंतर सुरू झालं तर मधल्या 1.5 तास चूल विजून जाणार. मग परत लाकड पेटत बसायचे का? हा विचार पण करा. ज्यांचा मोठा व्यवसाय आहे मोठा व्याप आहे ना त्यांना चुलीचं काहीच प्रश्न नाही, एकदम मस्त काम आहे त्यांच्यासाठी. पण जे छोटे व्यावसायिक आहे ज्यांची सुरुवात आहे त्यांच्यासाठी हे ऑप्शन बेटर नाही असं मला तरी वाटतं. तर तुम्ही आहे ना ती दुसरी शेगडी भेटती आत्ता मी व्हिडिओमध्ये पण दाखवली ती घेऊ शकता तुम्ही. पण तिचे पण रेट काहीचे काही सांगते ते सध्या. मग ती घेऊन तुम्ही त्याच्यावर काम करू शकता बरं का, कारण ती लई पण महाग नाही आहे आणि ते फ्लोमध्ये चालू शकतं. पण जास्त गॅस घेऊन बघू करू आहे असं करू नका, एवढंच मला सांगायचं आहे. आणि कुणी काही म्हणलं ना स्वतः अनुभवा की काय चाललेलं आहे ते. गॅस भेटतो आहे नाही भेटतो आहे सगळं काळा बाजार चाललं आहे असं चाललं आहे. अरे कसं जरी काय चाललं असेल तरी आपल्याला जेव्हा भेटायचं असेल तेव्हा ह्याच रेटनी भेटतो आहे ना. का देणार आहे कोण 900 रुपयाला गॅस आपल्याला बारका आणि देणार आहे कोण 1,600 1,500ला आपल्याला कमर्शियल? ही गोष्ट आधी पडताळणी करा आणि कोणाच्या पण बोलण्यावर विश्वास ठेवू नका, स्वतः आधी बघा. तर भेटूया आता उद्या मी तुम्हाला सांगतो की आपण कशी कॉस्ट कटिंग करणार आहे किंवा रेट तर वगैरे काय वाढवणार नाही, पण काय आपण आयटम ठेवणार आहे काय नाही ठेवणार आहे हे सगळं तुम्हाला उद्या सांगतो मी. तर भेटूया उद्या.